मीटिंगला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. काही जण जॉईन होत आहेत. मुळात आपल्याला प्रजासत्ताक दिन काय आहे, कशासाठी साजरा केला जातो हे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिन 76वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा ऍक्च्युअल दिवस काय आहे, खरं म्हणजे का साजरा केला जातो, बऱ्याचशा जणांना हा प्रकारच माहिती नाहीये. कारण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात, परंतु ते का साजरे केले जातात, त्यामागचा उद्देश काय आहे, किंवा कुठल्या अनुषंगाने हे दिवस साजरे केले जातात, याची महती काय आहे, काय म्हणून हे दोन दिवस साजरे केले जातात, ही माहिती बहुतेकांना नसते. आणि म्हणून आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून थोडक्यात का होईना आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. मुळात भारत देश स्वातंत्र्य झाला 1947ला, त्याच्या आधीकडची आपल्याला संकल्पना किंवा त्या वेळेमध्ये काय घडलं, कसं स्वातंत्र्य मिळालं हे सुद्धा माहिती असणं गरजेचं. बहुतेकांना तो इतिहास सगळ्यांना माहिती असेल की देश कसा स्वातंत्र्य झाला, देश स्वातंत्र्य होण्यासाठी काय केलं गेलं, किंवा देश ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्यावेळेमध्ये किती देशभक्त असतील, किती राजकीय व्यक्ती असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांनी काय मेहनत घेतलेली आहे किंवा देशासाठी काय बलिदान केलेलं आहे, आणि तो देश कसा स्वतंत्र झाला, कसा स्वातंत्र्य मिळालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचा इतिहास मी काही सांगणार नाही. म्हणजे देशाला इंग्रजांच्या ताबडीतून सुटवण्याकरता छत्रपतींनी शिवराज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं, काही कलम, काही नियम लावून दिले, परंतु नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये राजकारण होत गेलं, श्रेयवादाच्या बऱ्याचशा विळख्यामध्ये स्वराज्य अडकलं गेलं, आणि म्हणून मग पुन्हा त्या 350 वर्षांच्या काही 200-250 वर्षांच्या कालावधीमध्ये छत्रपती गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वसामान्य जनतेला, कष्टकऱ्याला, रयतेला, महाराष्ट्राच्या या देशाच्या जनतेला पुन्हा एकदा निजामशाही असेल, आदिलशाही असेल, ही गेल्यानंतर इंग्रजांचा गुलामगिरी म्हणून कार्य करावं लागलं, आणि बऱ्याचशा देशभक्तांच्या, काही राजकीय व्यक्तींच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोरावर आपला देश स्वतंत्र झाला, तो 1947ला. आणि त्यानंतर आता कुठलीही गोष्ट जेव्हा आपण एखादी करतो, उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो, आपण त्याकरिता मेडिकल मध्ये जाऊन, दवाखान्यामध्ये जाऊन, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावर ट्रीटमेंट करत असतो. बरं, ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर आपला आजार लगेच जातो का? कधीच नाही. काही दिवस आपल्याला त्याच्याकरिता गोळ्या औषधं घ्याव्या लागतात. त्यानंतर तो हळूहळू बाहेर निघत जातो, थोडं थोडं कमी कमी होत जातो. त्याच प्रकारे जसं देश स्वातंत्र्य झाला, 1947ला स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर इंग्रजांनी ज्या राजवटीमध्ये, ज्या गुलामगिरीमध्ये काही नियम लावले होते, काही दबाव होता, चुकीच्या पद्धतीची परंपरा होती, किंवा सर्वसामान्य जनतेला कुठेही पुढे आणून द्यायचं नाही, असे त्यांचे जे काही नियमावली वगैरे काही गोष्टी होत्या, त्या घालवण्याकरता लोकशाही मार्गाने देश चालला पाहिजे, सर्वांना समान अधिकार, स्वातंत्र्य झाला म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि ते मिळालं पाहिजे,
त्या अनुषंगाने एक समिती स्थापन केली गेली आणि त्या समितीच्या माध्यमातून मग देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या भारताचा नागरिक जो कोणी आहे त्या नागरिकावर अन्याय अत्याचार होऊ नये, त्याला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि म्हणून त्याकरता एक समिती स्थापन केली. त्या समितीच्या माध्यमातून संविधानाची निर्मिती केली गेली आणि ते संविधान स्वीकारलं गेलं. संविधान पूर्ण झालं आणि मग 26 जानेवारी 1950 पासून ही एक लोकशाही चालू केली गेली, जे संविधानाला प्रेरित आहे, संविधानावर आधारित आहे. आणि मग त्या वेळेमध्ये हे संपूर्ण देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आणि त्या वेळेमध्ये बघा, नावामधूनच आपल्या लक्षात यायला पाहिजे, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक, इंडिपेंडेन्स आणि रिपब्लिक. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा, जसं मी मगाशी उदाहरण दिलं, उपचार केल्यानंतर सुद्धा संपूर्ण आजार बरा होत नाही, तसं संपूर्ण प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र अधिकार काही मिळत नव्हता आणि तो या संविधानाच्या माध्यमातून, या लोकशाहीच्या माध्यमातून मिळाला आणि ते रुजू झालं 26 जानेवारी 1950. म्हणून तो राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि देशामध्ये पुन्हा एक अभिमान म्हणून तो दिन साजरा केला जातो की आम्ही एक या भारताचे नागरिक आहोत, म्हणून तो दिन साजरा केला जातो. नाहीतर बऱ्याचशा जणांना देश कधी स्वतंत्र झाला म्हणजे प्रजासत्ताक काय आहे आणि स्वातंत्र्य दिन काय आहे हे कळत नाही. ते आम्हाला प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा इतिहास मोठा आहे, पण त्याच्यामध्ये मी काही डीप मध्ये जाणार नाही. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की कारण मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, 4 दिवसांपूर्वी एक प्रशासनाकडनं पत्र जाहीर झालं होतं. त्यामध्ये सुद्धा ध्वजारोहण आणि ध्वजवंदन असे हे जे काही प्रकार असतात, त्यामध्ये बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होत्या. म्हणजे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा अजूनपर्यंत ह्या गोष्टींचा विसर आहे की नक्की काय आहे. प्रजासत्ताक दिनाला कोणाचा बळी दिलेला नव्हता किंवा कोणी देशभक्त, राष्ट्रभक्तचं कुठलं बलिदान नव्हतं. ते स्वातंत्र्यासाठी बलिदान होतं. हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनामध्ये संपूर्ण देश स्वतंत्र झाला. प्रत्येक देशाला आता आपण तर प्रत्येक रविवारी आपण जे काही कलम पाहतो, नागरिकांचे असतील, बालकांचे संरक्षण असतील, इतर कायद्यांचे माहिती असेल, जसं आता BNS चालू झालं, हे प्रत्येक वापरण्याचा, या प्रत्येक गोष्टींचा अधिकार, संचार स्वातंत्र्य असतील, इतर जे पण काही स्वातंत्र्य आहेत, हे पूर्णपणे प्रत्येक सर्वसामान्य जनतेला जे अधिकार देशाचा प्रथम नागरिक, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना आहे, तेच अधिकार सर्वसामान्य जनतेला आहेत. हा कायदा लागू झाला तो म्हणजे प्रजासत्ताक दिन. हे आपल्या प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. हा फरक आपल्याला माहिती, कारण आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हाला ते माहिती नाही, तर ही मोठी खंत आहे. आणि त्याकरिता आता बघा, याच्यामध्ये आणखीन एक फरक आहे की स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाला जर कोणी जात असेल, आणि अवश्य जावं, कारण तो अभिमान आपल्या प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. जरी आम्हाला आता कोणी कंपनीमध्ये असेल, तर त्या प्रत्येक आस्थापनाला हा राष्ट्रीय दिन असल्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी शासनाने सुट्टी दिलेली आहे. परंतु आणि प्रशासकीय कार्यालय चालू आता या वर्षीपासून तर संपूर्ण दिवस चालू ठेवण्याचा शासन निर्णय आलेला आहे. मग का आलेला आहे, तर हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. प्रत्येकाला तो अभिमान वाटला पाहिजे की माझा देश काय आहे, कसा आहे, आणि म्हणून हा शासन निर्णय काढला गेलेला आहे. परंतु आम्हाला सुट्टी दिली जाते, आम्ही कधीच जाण्याचा प्रयत्न करत नाही. ध्वजारोहण असेल, ध्वजवंदन असेल, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या प्रत्येकाला माहिती असणं गरजेचंच आहे. पण आम्ही कधीच ह्या गोष्टी समजून घेत नाहीत. नक्की मुळात प्रजासत्ताक दिन काय आणि स्वातंत्र्य दिन काय आहे, झेंडा वंदन काय आहे आणि ध्वजारोहण काय आहे. तर स्वातंत्र्य दिनाला झेंडा खालून वर नेला जातो जर आपण बघितला असेल, आणि मग तो फडकवला जातो. प्रजासत्ताक दिनी तसं केलं जात नाही, वरतीच फडकवला जातो. याचं कारण असं
कारण 15 ऑगस्टला देश स्वातंत्र्य झाला, त्याच्या आधी आपलं स्वातंत्र्य नव्हतं. त्या दिवशी आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत आणि म्हणून त्या दिवशी नवीन झेंड्याची स्थापना केली जाते किंवा तिथे फडकवला जातो, रोहन केलं जातं. आणि प्रजासत्ताक दिनी वरच्यावर फक्त तो बांधला जातो आणि तिथेच तो फडकवला जातो. हे 2 फरक आहेत. कारण आज आपला देश स्वतंत्र झालेला नाही. देश आधीच आपला स्वतंत्र झाला होता. आज आपण पूर्ण सत्ता झालेलो आहोत. आपल्याला आपल्या देशाने लोकशाही स्वीकारलेली आहे, संविधानाचा स्वीकार केलेला आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला, सर्वसामान्य नागरिकाला अधिकार देण्यात आलेले आहेत. तो हा आजचा दिवस आहे. आपण एक या देशाचे नागरिक म्हणून आम्हाला अधिकार पाहिजे, आम्हाला हक्क पाहिजे, आम्ही सरळ-सरळ सांगत असतो किंवा आमच्यावर अन्याय झालाय आम्ही सांगत असतो. पण आम्ही प्रजासत्ताक दिनाला बरोबर ना, ध्वजारोहण असेल, ध्वजवंदन असेल, प्रजासत्ताक दिन असेल किंवा स्वातंत्र्य दिन असेल, आम्ही त्या दिवशी जातो का? उपस्थित राहतो का? आता बऱ्याचशा कंपन्यांना सुट्टी दिली जाते. पण त्या दिवशी ते पिकनिक घेत असतात. ही शोकांतिका. आपल्या परिसरामध्ये आपल्या सोबत असणारे, आपल्या सोबत काम करणारे माहिती अधिकार असतील, पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी प्रत्येकाने या 2 दिवशी तरी, किमान या 2 दिवशी तरी आणि एक महाराष्ट्र दिन, 1 मे महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली त्यावेळेस आपण नागरिक आहोत या नात्याने. ती आपली एक जबाबदारी आहे. म्हणून त्याचं आपण पालन केलं पाहिजे. इतरांना आपण ते सांगितलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून ह्याचं महत्त्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आजच्या दिवसाचं आपण दर मीटिंगमध्ये एक कलम घेत असतो. माहिती घेत असतो. तर काही 2 दिवसापूर्वी आमच्या परिसरामध्ये एक घडलेली घटना होती आणि म्हणून आपण आज पोक्सो या कायद्यासंदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. नक्की पोक्सो काय आहे? पोक्सो भरपूर जणांनी ऐकलं असेल. पोक्सो हा एक प्रोटेक्शनल कायदा आहे, अधिनियम आहे. प्रोटेक्शनल म्हणजे ज्याच्यामधून संरक्षण केलं जातं. त्याचं नावच आहे ऍक्च्युली पोक्सो ही एक स्पेलिंग आहे POCSO. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे पोक्सो. म्हणजे लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण करण्याकरता 2012 ला जो अधिनियम लावला गेला. आता पोक्सो हे शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा फुल फॉर्म असं आहे, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. पोक्सो मराठीत असं होतं की लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण करणं. हा 2012 साली कायदा अंमलात आणला गेला. 18 वर्षाखालील मुलांना लैंगिक अत्याचार असेल, शोषण असेल, अश्लील वर्तन असतील ह्याच्यापासून संरक्षण करण्याकरिता हा कायदा आणला गेला. आता यामध्ये बालकांचं संरक्षण म्हणजे नक्की काय आहे? कसं काय केलं जातं याच्यामध्ये? तर लैंगिक अत्याचार असेल, लैंगिक शोषण असेल, अश्लील वर्तन असेल याच्या विरोधात जे संरक्षण दिलं जातं ते म्हणजे बालकांचं संरक्षण. आता लैंगिक अत्याचाराचे पण प्रकार आहेत. लैंगिक अत्याचार म्हणजे बालकावर शारीरिक संबंध ठेवणे किंवा लैंगिक स्वरूपाची कृती करणे. आपण काही शाळांमध्ये काही घडलेल्या घटना आमच्या कल्याणमध्ये घडलेली एका शाळेमधील घटना होती. तशा लहान म्हणजे 18 वर्षाखालील बालक म्हणजे 18 वर्षाखालील यांच्यासोबत शरीर संबंध ठेवणे किंवा लैंगिक स्वरूपाचे एखादं कृत्य करणं. त्यानंतर लैंगिक छळ म्हणजे ते अश्लील वर्तन करण्यासाठी त्यांना काहीतरी धमकावणं, दमदाटी करणं किंवा त्यांच्यावर बळजबरी करणं. हा म्हणजे झाला लैंगिक छळ. आणि तिसरं म्हणजे अश्लील साहित्य तयार करणं किंवा प्रसारित करणं. मग त्या व्हिडिओज असतील, क्लिप असतील, फोटो असतील किंवा इतर काही साहित्य असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून, Facebookच्या माध्यमातून ज्या आता हा पोक्सो हा फक्त 18 वर्षाखालील यांच्यासाठीच वापरला जातो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा जणांचा हा समज आहे, की पोक्सो फक्त मुलींसाठी, महिलांसाठी वापरला जातो. नाही. याच्यामध्ये पोक्सोमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे लहान बालके. म्हणजे त्याच्यामध्ये लहान 18 वर्षाखालील मुलं सुद्धा येतात. हे प्रत्येकाने लक्षात घेणं. कारण आपला समजच असा आहे, पोक्सो आला म्हणजे महिला किंवा स्त्री. नाही. याच्यामध्ये महिलाही येते
पुरुषही येतात, पण ते 18 वर्षाखालील, म्हणजे ज्याला आपण बालक म्हणतो, कारण त्याच्यामध्ये उल्लेखच बालकांचा केलेला. यामध्ये काय होतं, तर या कायद्यानुसार गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा दिल्या जातात, ज्यामध्ये कधी काही वेळामध्ये जर मोठा गुन्हा असेल, जर क्रूरपणे लैंगिक संबंध, शारीरिक संबंध केलेले असतील आणि मृत्यू झालेला असेल, तर अशा वेळेमध्ये जन्मठेपेची शिक्षा दिली जाते, मृत्यूदंड सुद्धा दिला जातो. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जर का गंभीर स्वरूपाचा जर का प्रकार असेल, तर अशाच प्रकारची त्याला शिक्षा केली जाते. त्या कायद्याची प्रक्रिया काय आहे? कशा प्रकारे हा गुन्हा नोंदवला जातो? याची चौकशी कशी केली जाते? ज्या वेळेमध्ये बालकाची जबाबदारी घेणाऱ्यांनी किंवा पोलिसांनी, आणि शक्यतो पोलीस त्या ठिकाणी एफ-आय-आर नोंदवण्याचं काम करत असतात. तर अशा वेळेमध्ये जेव्हा एखादं कृत्य घडतं, छळ असेल, मानसिक त्रास असेल, लैंगिक छळ असेल, एखादी व्हिडिओ बनवलेली असेल, क्लिप बनवलेली असेल, तर त्या वेळेमध्ये एफ-आय-आर करणं बंधनकारक आहे आणि तो केला जातो. ज्या वेळेमध्ये त्याची चौकशी केली जाते, त्या प्रकरणाची जेव्हा चौकशी केली जाते, तर त्या वेळेमध्ये त्यांना हा संवेदनशील विषय असतो. ज्या मुलाच्या बाबतीत, ज्या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे, ते ऑलरेडी एखाद्या ज्याला आपण म्हणतोय की वाईट प्रसंगातून गेलेले असतात. तर त्या वेळेमध्ये त्यांची जी चौकशी केली जाते, त्या चौकशी वेळेत भावनेचा विचार करावा लागतो, मानसिकतेचा विचार करावा लागतो. त्या मुलाची, त्या मुलीची मानसिक, त्या बालकांची मानसिक स्थिती कशी आहे, भावनिक किती भावुक आहेत, ते खरंच त्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतात का? जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याची चौकशी केली जात नाही. अशा वेळेमध्ये ज्यांच्या बाबतीत घडलेली घटना आहे, त्यांचं नाव, त्यांची ओळख, त्यांची संपूर्ण माहिती ही कुठेही व्हायरल केली जात नाही. कारण पुढचा भविष्याचा प्रश्न असतोय. त्यांचं संपूर्ण भविष्य त्यामध्ये लपलेलं असतं आणि ते कुठेही त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, त्यांची बदनामी होऊ नये, म्हणून ना त्या बालकांचं नाव घेतलं जात, त्यांची ओळख कुठे दिली जात नाही, कुठे सार्वजनिक ठिकाणी त्यांची माहिती सुद्धा प्रसारित केली जात नाही. या कायद्यासाठी विशेष न्यायालय सुद्धा तयार करण्यात आलेली आहेत. म्हणजे पोक्सो कायद्यासाठी विशेष सत्र असतात आणि त्याचा शक्यतो जास्तीत जास्त लवकर कसा निर्णय लागेल याचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे चुकीचं आहे, बरोबर आहे किंवा ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा होणं, हे या न्यायालयामध्ये लवकरात लवकर जलद गतीने तो निकाली कसा काढण्यात येतं ह्याच्याकडे सुद्धा बघितलं जातं. म्हणजे जसं आपण इतर अ, ठिकाणी न्याय देताना किंवा निर्णय घेताना वेळ लागतो, तसं पोक्सो कायद्याअंतर्गत वेळ दिला जात नाही. जेवढं जास्तीत जास्त फास्टमध्ये ही प्रक्रिया करता येते, तेवढं जलद गतीने या कायद्याची अंमलबजावणी केली जाते किंवा या प्रकरणाला न्याय दिला जातो. त्याचबरोबर ज्या वेळेमध्ये ही चौकशी चालू असते, त्या वेळेमध्ये सुद्धा जेव्हा ती साक्ष घेतली जाते किंवा चौकशी घेतली जाते, ती सुद्धा इन कॅमेरा बंद खोलीमध्ये घेतली जाते. म्हणजे तेवढं सिक्युअर ठेवलं जातं, की कोणाचा दबाव तिथे समोर असता कामा नये. कारण पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकरणातून ते बालक घाबरलेलं असतं. आणि ज्या वेळेमध्ये ही सुनावणी चालू असते, त्या सुनावणीच्या वेळेमध्ये किंवा त्या साक्षीच्या दरम्यान त्या ठिकाणी त्या बालकांचे पालक असतात, काउन्सिलर असतात म्हणजे समुपदेशक असतात, की जर का त्याची मानसिकता ढासळली, भावूक झालं, तर त्यांना काउन्सिल करणं, त्यांना समुपदेशन करणं गरजेचं आहे किंवा त्या बालकाच्या एकदम विश्वासू असलेली व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असते आणि बंधनकारक आहे. पोलीस किंवा इतर अधिकारी जेव्हा तपास करत असतात, चौकशी करत असतात, यांना सुद्धा ही खबरदारी घ्यायची असते, की त्या बालकाला कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास किंवा इतर कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आता हा पोक्सो कायदा का लावण्यात आला गेलेला आहे? याचं मूळ उद्दिष्ट काय आहे? तर मुळात बालकांचं संरक्षण, कारण ही देशाची भावी पिढी आहे. या अनुषंगानं या बालकांवर कुठल्याही प्रकारचा दबाव असता कामा नये, यांचं कुठल्याही प्रकारचं लैंगिक शोषण होता कामा नये.
त्याचबरोबर बालकांवरील जे काही लैंगिक शोषण होत असतं ते शोषण होऊ नये अशा प्रकारचे होणारे गुन्हे थांबले पाहिजेत. आणि जे कोणी असं करत असतील, जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. हा मूळ या पोक्सो कायद्याचा उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे. आणि यामुळं जे या मुलांमध्ये त्यांच्या अधिकारांच्या बाबतीमध्ये नक्कीच जागरूकता होते आणि बालकांना एक थोडीशी जबाबदारी असते की माझी पुढची वाटचाल जी आहे ती योग्य पद्धतीने होते. मग ते त्यांना तिथे विश्वास येतो. परंतु झालंय काय? बऱ्याचशा वयामध्ये चुकीचा वापर केला जातो. आज आपला हा मुद्दा घेण्यामागचा उद्देशच तो होता की पोक्सो हा का लावला जातो. मुळात हा पोक्सो लावण्यामागचा उद्देश जसं मी आता सांगितलं की बालकांवरील जे काही गुन्हे लैंगिक गुन्हे होतात किंवा जे दोषी असतात या दोषींना शिक्षा होणं गरजेचं आहे. या गोष्टी किंवा हे थांबणं गरजेचं आहे. म्हणून या कायद्याचं अंमलबजावणी केली गेली. परंतु या कायद्याचा दुरुपयोग कसा केला जातो? ज्या वयामध्ये एखादी घटना घडते, एखाद्याच्या विरोधामध्ये कुठल्या तरी प्रकारचा आवाज उठवला जातो, भ्रष्टाचार बाहेर काढलं जातं किंवा चुकीच्या गैरव्यवहार करत असतील, ते बाहेर काढलं जातं. अशा वयामध्ये एखाद्या मुलीला, लहान मुलीला, बालकाला त्या पुढं केलं जातं आणि मग त्या कायद्याचा दुरुपयोग करून, चुकीच्या पद्धतीचा वापर करून हा पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जाते. आता हा प्रकार काय घडला ज्या वयात म्हणजे हा मुद्दा घेण्याचा उद्देशच तो होता. आमच्या परिसरामध्ये ज्या वेळेमध्ये आमचा एक खबरी होता, त्या खबरीने जेव्हा माहिती दिली आणि मोठं प्रकरण स्कॅन्ड होतं, एक स्कॅन्डल मोठं बाहेर पडणार होतं आणि म्हणजे ते तर होणारच आहे, त्यात काय प्रश्नच नाही. परंतु ते कुठेतरी आवाज उठवू नये म्हणून त्या खबऱ्यावर असा कुठल्याही प्रकारचा लैंगिक शोषण किंवा छळ किंवा चुकीच्या पद्धतीचे गैरवर्तणूक अशी केली नसताना सुद्धा पोक्सो कायद्याचा वापर करून गैरफायदा घेऊन पोलिसांवर दबाव आणून हा एफ-आय-आर म्हणावं किंवा गुन्हा दाखल करण्यात आला गेला. त्याकरिता आपले मानवाधिकार नक्कीच आवाज उठवणार आहे. कारण जिथे चुकीचं आहे त्या ठिकाणी आपले मानवाधिकार कधीच समर्थन करणार नाही. कारण त्याची संपूर्ण अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्याची संपूर्ण योग्य ती चौकशी होणं गरजेचं आहे. कारण विनाकारण नाहक समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यामध्ये जर अटक झाली तर 3 महिने जामीन नसतो. म्हणून आपण सुद्धा हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की पोक्सोचा गैरवापर आता पोक्सो कशासाठी लावला गेलेला आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण त्याचा गैरवापर कसा केला जातो? उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय किंवा चुकीचं काम केलं जातं. त्या ठिकाणी जर मी जात असेल, तर आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. तिथे लहान मुलगी आहे का? शक्यतो मुलीलाच समोर आणलं जातं. जर पुरुष असेल तर मुलीला समोर आणलं जातं. जी 18 वर्षाखालील आहे आणि तिला फक्त समोर उभं केलं जातं. प्रकार काहीच घडलेला नसतो. परंतु विनाकारण हा पोक्सो कायद्याचा वापर केला जातो. म्हणून पत्रकार असतील, माहिती अधिकार कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी ही प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे, की आपण जेव्हा एखादं काम करत असेल, तर आपल्याला सुद्धा आपण ते आवाज उठवू नये, तो भ्रष्टाचार बाहेर काढू नये, म्हणून पोक्सो कायद्याच्या अंतर्गत आपल्यावर सुद्धा दबाव आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण आधी खबरदारी घेणं गरजेचं आहे, की त्या ठिकाणी असं काही घडू शकतं का? आणि त्याकरिता आपण सजग राहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा वयामध्ये सामाजिक कार्यकर्ते कमी होतात अशा गोष्टी घडल्यानंतर. बऱ्याचशा वयामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता संपून जातो. बऱ्याचशा वयामध्ये पत्रकार कायमस्वरूपी पत्रकारिता सोडून देतो. कशामुळं? अशा प्रकारे. म्हणून प्रत्येक कायद्याचे जरी आपल्याला माहिती आहेत या सगळ्या गोष्टी, परंतु एकदा पोलिसांच्या हातामध्ये गेल्यानंतर आपल्याला जरी आपण निर्दोष असलो, तरी सुद्धा त्या काही घटनांना, त्या काही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून त्याची आपण खबरदारी आधी घेणं गरजेचं आहे. आणि त्याकरता आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून पोक्सो कायद्यासंदर्भातील माहिती आजच्या या सत्रामध्ये देण्यात आलेली आहे. मुळात आज
सत्राचा वेळ आपला कमीच होतं. तरी सुद्धा कोणाचे काही जर प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. आपण 15 मिनिटं एक्स्ट्रा घेऊ शकतो आपल्या प्रश्न उत्तरांसाठी. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ज्याला विचारायचं असेल त्यांनी आपला माईक ऑन करून प्रश्न विचारायचा. कोणाचा काही प्रश्न? प्रश्न असेल तर माईक ऑन करा. कोणाचा काही प्रश्न नाही आहे का? या कायद्या संदर्भात असेल किंवा आजच्या मीटिंग मध्ये झालेली माहिती किंवा इतर काही समस्येचा प्रश्न असेल तर तो विचारू शकता. आपल्या मानवाधिकारमध्ये कोणाला जॉईन व्हायचं असेल तर आता बरेचसे जण फोन करून सांगत असतात, परंतु आपल्या मानवाधिकारमध्ये नियम आहे, जोपर्यंत ऑनलाईन आपण फॉर्म भरत नाही, वेबसाईटला जोपर्यंत आपलं काही नाव दिसत नाही तोपर्यंत आपण अधिकृत आपले मानवाधिकारचे पदाधिकारी होत नाही. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. कारण प्रत्येक दिवसाला बऱ्याचशा जणांचे फोन येत असतात आम्हाला जॉईन व्हायचंय, परंतु जोपर्यंत आपल्या मानवाधिकारचं ऑनलाईन आपण वेबसाईटला फॉर्म भरत नाही, रजिस्ट्रेशन आपण करत नाही, तोपर्यंत आपले मानवाधिकारचे आपण अधिकृत पदाधिकारी होत नाहीत. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न विचारू शकता. आपल्याकडे शेवटचे 5-10 मिनिटं आहेत. मुळात आजचं आपण वेळ 8:30 ते 9 ठेवलेला होता, परंतु जर प्रश्न असेल कोणाचा तर विचारू शकता. बरेचसे जुने पदाधिकारी आहेत, त्यांची सुद्धा मागणी असते, परंतु प्रत्येकाला नियम सारखा आहे. आपण मागील वर्षी फॉर्म भरलेला होता. आपली नियुक्ती ही नवीन नियमानुसारच केली जाईल. त्यामुळे जरी जुने पदाधिकारी असले तर त्या ओळखपत्रावरची जी मुदत आहे ती संपलेली असते आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा तशा पद्धतीचं काम करता येत नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते रिन्यू करणं गरजेचं आहे. कोणाचा काही प्रश्न आहे का? प्रश्न असेल मीटिंग संदर्भात, मानवाधिकार संदर्भात, आपल्या मानवाधिकार संदर्भात किंवा इतर काही समस्या असतील ते विचारू शकता. मागील आठवड्यात कोणाचे तरी 2 प्रश्न राहिले होते. वेळाभावी त्यांचे प्रश्न घेतले नाहीत. मला वाटतं आज ते जॉईन नाही आहेत. ठीक आहे. कोणाचा काही प्रश्न नाहीये? जर प्रश्न असेल तर सांगाच. प्रश्न नसेल तर मग आजचा आपली तशी वेळ झालेली आहे. तर इतर चर्चेसाठी आपण एक्स्ट्रा वेळ ठेवला होता.
ठीक आहे. तुमचा प्रश्न ओके, ओके. मला फोन करा नंबर. ठीक आहे. ठीक आहे. कोणाचे प्रश्न नाहीत. मला वाटतं आजचे आपण मीटिंग या ठिकाणी संपूया. कारण कोणाचे प्रश्न नाहीयेत. कारण आजच्या मीटिंगचा आपली वेळ 8:30 ते 9 होती. पुढच्या रविवारी आपण आणखी इतर विषय घेऊन चर्चेसाठी पुन्हा एकदा येऊयात. जास्तीत जास्त प्रश्न असतील, कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न तयार करत नाही, समाजामध्ये काम करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठल्या प्रकारची प्रसिद्धी मिळत नाही, कुठल्याही प्रकारचं काम करता येत नाही किंवा तुम्ही शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना सामोरे जाऊ शकत नाहीत. बऱ्याचशा वयामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवतात भ्रष्टाचाराविरोधात, अन्यायाविरोधात. परंतु तिथे जाऊन त्यांची गाडी अडकून राहते. न्याय मिळत नाही. मग आम्ही आमच्यावर कुठेतरी जसं पोक्सो मी एक आजचं आपलं उदाहरण बघितलं किंवा इतर आपल्यावर दबाव आणला जातो आणि मग आपण एकतर संपून जातोय किंवा शांत होऊन जातो. त्यामागचं कारणच हे आहे, की आपण फक्त शांत बसलेलो असतोय. आपण कुठल्याही प्रकारचा आवाज उठवायला बघत नाही. किंवा प्रत्यक्षामध्ये आपण स्वतः काम करायला बघत नाही. आपण जोपर्यंत कारण बघा आजचा प्रजासत्ताक दिन आहे, चांगला दिवस आहे. आपण आजपासून ठरवलं पाहिजे, की मला संविधानाने दिलेला अधिकार हे मला आजच्या दिवसात तरी कळलं पाहिजे, की मला संविधानाने एवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे, एवढे अधिकार दिलेले आहेत. त्याचा वापर करून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराच्या विरोधात मी आवाज उठवला पाहिजे. म्हणजे आज आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आम्ही शिवचरित्र काय आहे? छत्रपतींनी कसं स्वराज्य निर्माण केलं? त्यांना ताकद कुठून निर्माण झाली? हे आपल्या मानवाधिकारच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून शिवचरित्र आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे. म्हणून आम्हाला जेवढं शक्य आहे, तेवढा आम्ही प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून शिवसंविधान व्याख्यानं तर होतच असतात. परंतु प्रत्येक ठिकाणी एवढं जाणं शक्य होत नाही. म्हणून एक दुसरा पर्याय म्हणून शिवचरित्र आम्ही सुरू केलेलं आहे. भविष्यामध्ये शिवसंविधान व्याख्यानाचं आयोजन सुद्धा आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून करणार आहोत. बऱ्याचशा ठिकाणी ऑफलाईन कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. शिवसंविधान व्याख्यानाचं आयोजन केलं जातं किंवा आपले मानवाधिकार जनता दरबाराचं आयोजन केलं जातं. परंतु प्रत्येक ठिकाणी पोहोचणं किंवा जाऊन कार्यक्रम करणं आम्हाला सुद्धा शक्य होत नाही. म्हणून शिवचरित्र आपण सुद्धा या YouTubeच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवर लिंक आली असेल, आपण बघितली असेल, तर ते अवश्य इतरांना सुद्धा ऐकायला द्या. कारण ज्यांनी लिहिलेलं आहे, हे आम्ही लिहिलेलं नाही. ज्यांनी लिहिलेलं आहे ते तुम्ही ऐकलं त्याच्यामध्ये कळेल लेखक कोण आहेत. त्या लेखकांचं मी नाव घेतलेलं आहे. मी आता मुद्दामून सांगत नाही. तर त्या लेखकाने स्पष्ट सांगितलेलं आहे, की हे शिवचरित्र ज्याच्या हातामध्ये जाईल, ज्याच्या कानावर पडेल, जो वाचेल, जो ऐकेल, तो कधीच कोणाचा गुलाम होऊ शकत नाही. तो गुलामगिरी पत्करू शकत नाही. आणि जर आम्हाला कोणाचा गुलाम व्हायचं नसेल, आम्ही जर पूर्ण प्रजासत्ताक झालेलो आहोत, तर आम्ही हे शिवचरित्र ऐकलं पाहिजे. आम्ही इतरांना ऐकवलं पाहिजे. म्हणून ते जास्तीत जास्त इतरांना ऐकवा, इतरांना शेअर करा आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण शिवचरित्राची आपले मानवाधिकाराचं कार्य हे आपल्यापर्यंत नक्कीच नोटिफिकेशनच्या माध्यमातून पोहोचेल. ठीक आहे. कोणाचा प्रश्न नसेल तर मला वाटतं आजची मीटिंग आपल्याला संपवायला काही हरकत नाही. कोणाचा आहे का काही प्रश्न? ठीक आहे. मला वाटतं कोणाचा काही प्रश्न नाही. तर आपण आजची मीटिंग इथे संपली. आपण पुन्हा पुढच्या रविवारी 8 वाजता भेटूया. ज्यामध्ये इतर भारतीय न्याय संहिता, त्याचबरोबर इतर आस्थापना विभाग अधिनियम नुसार किंवा बालक संरक्षण कायदा इत्यादी जे काही कायदे कलम आहेत, त्या संदर्भात आपण माहिती किंवा भारतीय राज्यघटना संदर्भात काही माहिती घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद.